मुसळधार पावसानं खोपोलीतील पाताळगंगा नदीनं आता इशारा पातळी ओलांडली आहे। खोपोलीतील शाळांना सुट्टी जाहीर केली गेली आहे। नागरिकांना कामाला न जाण्याचा तहसीलदारांनी सल्ला दिलाय। पाताळगंगा नदीवरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण जाधव यांनी। बघूयात। काल रात्रीपासूनच रायगड जिल्ह्यामध्ये प्रचंड असा पाऊस होतोय। खालापूर तालुकाही यापासून सुटलेला नाहीये। खालापूर तालुक्यातून खोपोली शहरातून जिचा उगम होतो ती पाताळगंगा नदी ही आज सकाळपासून धोक्याचा जो इशारा आहे तो उलटून वाहत आहे। आपण माझ्या मागे बघू शकाल, हा पाताळगंगेचा पूल आहे आणि खोपोली शहरातील विहारीला जोडणारा हा जो पूल आहे त्यातील जुना पूल जो आहे त्या पुलाला अक्षरशः पाताळगंगेचं पाणी लागलेलं आहे। रात्रभर प्रचंड असा पाऊस होतोय, त्यामुळे घाटमाथ्यावरून येणारं जे पाणी आहे ते पाणी याच नदीतून पुढे जातं आणि पुढे जाऊन पेणला खाडीमध्ये मिळतं। परंतु काल रात्रीपासून जो पाऊस झालेला आहे तो इतका प्रचंड झाला आहे की हिने इशारा पातळी अगदी ओलांडलेली आहे। आणि याच संदर्भाला धरून जरी शासनाने शाळांना सुट्टी दिलेली असली तरी तालुक्याचे जे तहसीलदार आहेत त्यांनीही लोकांना आव्हान केलेलं आहे की जर गरज असेल तरच कामावरही जा, असा आजच्या दिवसाचा संपूर्ण रेड अलर्टच एका प्रकारे म्हटला जाईल की खालापूर तालुक्यामध्ये म्हणजे उत्तर रायगडामध्ये ही पावसाने अगदी थैमान माजलेलं आपल्याला दिसत आहे। प्रवीण जाधव, पुढारी न्यूज, रायगड।